इंजिनिअरिंग कॉलेज कोणतं निवडायचं, ब्रांच कोणती निवडायची, हा आता साऱ्यात मोठा प्रश्न झालेला आहे. सीईटीचा रिझल्ट लागून आता कॅप राऊंडची प्रक्रिया आहे. कॅप राऊंडच्या प्रक्रियेमध्ये साऱ्यात महत्वाचं आणि क्रुशियल काम असतं की कॉलेज आणि ब्रांच याची एक प्रेफरन्सची लिस्ट तयार करणं. इथे जर चूक झाली तर विद्यार्थ्याच्या करिअरवरती फार परिणाम होऊ शकतो. महाराष्ट्रामध्ये 380च्या जवळजवळ इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. त्यात एवढ्या सगळ्या ब्रांचेस, 4000 तरी वेगवेगळे कॉम्बिनेशन्स यातनं तयार होतात. यातनं एक 50-100ची लिस्ट तयार करणे आणि ती परफेक्ट लिस्ट तयार करणं हे फार क्रुशियल पद्धतीचं काम आहे. आणि यामध्ये जर चूक झाली तर एखादा विद्यार्थी ज्याला हायर ब्रांच मिळायची आहे त्या हायर ब्रांचच्या ऐवजी होऊ शकतो त्याला लोअर ब्रांच मिळेल आणि त्याच्यामध्ये त्याच्या करिअरवरती खूप परिणाम होऊ शकतो. त्याकरिता आम्ही सीईटी मार्गदर्शक बनवलेलं आहे. खाली त्याची लिंक दिलेली आहे. तर सीईटी मार्गदर्शक या टूलचा वापर करून स्टुडंट्स त्यांची परफेक्ट प्रेफरन्स लिस्ट बनवू शकतात. त्यामध्ये कॉलेजेसची माहिती, ब्रांचचा स्कोप, या सगळ्या गोष्टी बघून त्या लिस्टला, त्या प्रेफरन्स लिस्टला, एकदा तयार केलेल्या प्रेफरन्स लिस्टला रिवाइज देखील करू शकतात आणि आपली परफेक्ट प्रेफरन्स लिस्ट बनवू शकतात. त्यामुळे जे विद्यार्थी सीईटी मार्गदर्शकचा वापर करतील त्यांना डेफिनेटली चांगलं कॉलेज आणि ब्रांच मिळेल जे त्यांच्या पर्सेंटाईल प्रमाणे योग्य आहे. आणि जे विद्यार्थी वापर करणार नाहीत त्यांना या प्रेफरन्स लिस्टमध्ये चुका होतील आणि वरची ब्रांच आणि कॉलेज मिळण्याच्या ऐवजी होऊ शकतं त्यांना खालची ब्रांच आणि कॉलेज मिळेल. तर हे सीईटी मार्गदर्शक सगळ्यांनी वापरावं.